गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आता बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर बाप्पाचं आगमन होण्याआधीच आम्ही हा शूट केला आहे, म्हणजे मॉडेल शूट केलं आहे। आम्ही शूट कसं केलं, कुठे कुठे केलं आणि काय केलं हे सर्व ह्यामध्ये आहे। आणि खूप धावपळ झाली, दिवस कसा गेला कळलं नाही, पण खूप एक्साइटेड वाटत होतं। म्हणजे जेव्हा आपण काही काम करतो तेव्हा आपला रिझल्ट पण खूप महत्त्वाचा असतो आणि जेव्हा रिझल्ट भारी येतो तेव्हा मनाला खूप समाधान वाटतं। असंच काहीसं माझं पण झालं होतं। दिवसभर थकल्यानंतर अजिबात थकवा जाणवत नव्हता, कारण रिझल्ट पाहण्यासाठी मी खूप आतुर होते। लास्टला मला हवा तसा रिझल्ट पण भेटला आणि बाप्पाचं शूट खूप भारी झालं। मॉडेलने पण खूप सपोर्ट केला, फोटोग्राफर दादाने पण खूप सपोर्ट केलं आणि आम्ही दोघं पण होतो, म्हणजे माझे मिस्टर आणि मी। तर आम्ही पहिल्यांदा गेल्यानंतर रवळनाथ मंदिर इथं शूट केलं। त्याच्यानंतर काही वेळेला वाऱ्यामुळे केस इकडे तिकडे होत होते, म्हणून तिचे मी हेअर ठीक केले। दादाने शूट छान प्रकारे केला। गणपतीची मूर्ती जड असून सुद्धा तिने अजिबात काही बोललं नाही, उलट हसरा चेहरा घेऊन तिच्याही चेहऱ्यावर एक आनंदच होता आणि तिनं एकदम भारी असं शूट पण केलं आणि पोज पण दिला। रवळनाथ मंदिरच्या इथं गेल्यानंतर तिथं दर्शन घेऊन आम्ही मस्त शूट केलं। छान प्रकारे आमचं शूट झालं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही बाबा गार्डन, म्हणजे एक गार्डन आहे, तिथं गेलो आणि तिथं पण छान शूट केलं आणि तिथून शूट झाल्यानंतर घरी गेलो आणि घरी जाऊन पण शूट केलं। म्हणजे आमचं 3 ठिकाणी जाणं झालं आणि 3 ठिकाणी गेल्यानंतर भारी असं आपण शूट केलेलं आहे आणि शूट झाल्यानंतर रिझल्ट पण तुम्हाला दाखवते। खूप छान असे फोटो पण आलेले आहेत। प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झाल्यानंतर माझं हे पहिलं शूट होतं, म्हणजे पहिलं मॉडेल शूट होतं आणि मी पहिलं शूट हे गणपती बाप्पाच्या आगमनाने केलं आहे आणि मला खात्री आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझे सर्व शूट चांगलेच होतील। कारण सुरुवात जेव्हा आपण विघ्नहर्त्याकडून करतो ना, तेव्हा आपलं सगळं काम चांगलं होतं आणि मी बाप्पाची भक्त असल्यामुळे माझा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे। मॉडेलची हेअरस्टाईल आणि मेकअप खूपच भारी झाला होता। दोन्ही पण लूक, म्हणजे हेअरस्टाईलचा पण लूक आणि मेकअपचा लूक खूपच भारी दिसत होता। रिअलमध्ये तर खूपच नॅचरल वाटत होता। फोटोग्राफरने दादाने मस्त असं 7 वाजेपर्यंत शूट केलं आणि मॉडेलच्या शेवटपर्यंत चेहऱ्यावर आनंद होता आणि आमचं असं शूट भारी झालं होतं। झाल्यानंतर तुम्ही रिझल्ट पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद मंडळी।